मी शिवलेला माझ्या मुलाचा ड्रेस आणि हा जो ड्रेस आहे या ड्रेसच्यासाठी आज आपल्याला कटिंग बघायचं आहे। हा ड्रेस मी तयार केलेला होता 2 मीटर या कपड्यामध्ये ब्लॅक कलरचा। तर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी दांडे। तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी हा कपडा घेतलेला होता, ऑनलाइन मागवलेला होता आणि त्याच्यासाठी मला लागणार होता 2 मीटर कपडा, पण पूर्ण 5 मीटरचं पार्सल आलेलं होतं आणि त्याच्यासाठी मापे लिहिलेले शोल्डर, चेस्ट, वेस्ट, सीट, लेंथ आणि स्लीव्स, नेक राऊंड ह्या पूर्ण माप जे लागतात ते माप मी लिहून घेतलेले आहे। आणि आपण घेतलेला आहे चेस्ट, त्याच्यामध्ये 4 इंच ॲड केलेला आहे। चेस्ट त्याच्यामध्ये 4 इंच ॲड केलेला आहे आणि त्याला 1/4 केलेला आहे, चौथा भाग केलेला आहे। ओके, तर चेस्ट प्लस 4 इंच डिवाइड बाय 4 तर किती आलं 8 इंच। ओके, तुमची चेस्ट कोणतीही असो नियम तोच करायचा। आणि तुम्ही बघू शकता की जो भाग आपला मोठा आहे चेस्ट, वेस्ट आणि हिप हा 3 भाग, त्याच्यातून जो मोठा भाग आहे त्या भागापैकी आपल्याला उंच म्हणजे उंच नाही पण सीटमध्ये आपला भाग जास्ती असतो, तर सीटचा जेवढा भाग आहे तेवढा भाग जसा मी आता कपडा टाकत आहे त्याप्रमाणे कपड्याची घडी करायची आणि 4 फोल्डमध्ये ते करून घ्यायचं। ओके, तर डबल फोल्ड केला आहे आणि अजून डबल फोल्ड केला आहे। ओके, तर असा 4 फोल्डमध्ये कपडा मी तयार केलेला आहे तिथं। आणि लेंथ जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता की टोंग्यापर्यंत पाहिजे, टोंग्याच्या खाली पाहिजे, तर मी टोंग्याच्या खाली थोडीशीच टोंग्याच्या खाली घेतलेली होती। आणि माप घेताना कधी पण पुढची उंची जी असते ती वेगळी येते, मागची वेगळी येत असते। तर आता 4 फोल्डमध्ये आपण कपडा केलेला आहे आणि त्याच्यावरती आता आपल्याला माप टाकायची आहे आणि त्याला व्यवस्थित जर प्रेस नसली तर व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आणि जो उरलेला भाग आहे तो पण कट करून घ्यायचा मोस्ट ऑफ, आणि 1-1.5 इंच जास्तीचंच मार्जिन ठेवायचं। ओके, तर तिकडची जी साईड आहे ती खुली बाजू आहे, त्यामुळे आपण त्या साईडनं कपडा कट करून घ्यायचा, कारण तो पूर्ण 4 मीटरचा कपडा होता आणि मी ऑनलाईन मागवलेला होता मिशोवरून। आणि तुम्हाला जर त्याची लिंक पाहिजे असली तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पाठवून देईल आणि तुम्ही त्याच्यावरून शॉपिंग करू शकता। रिओनचा कपडा आहे आणि बेस्ट क्वालिटी आहे आणि तुम्हाला जर मागवायचा असला तर तुम्ही मागवू शकता। हा कुर्ता जो आहे तो नवरात्रीच्यासाठी मी घेतलेला होता आणि नवरात्रीच्यासाठी तन्मयला कुर्ता तयार केला होता आणि एक लेहंगा तयार केला होता मी। त्याचा व्हिडिओ तर तयार केलेला नाही आहे, पण मी लवकरच त्याचा व्हिडिओ पण टाकेन ब्लॅक कलरच्या लेहंग्याचा। ओके, तर लेंथ घेतलेली आहे टोटल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। मी 34-35 इंचाची लेंथ घेतलेली आहे, जास्ती घेतलेली आहे आणि 35 इंचाची घेतलेली आहे। ओके, आणि वरतून अर्धा इंच खालून अर्धा इंच पट्टी जेवढी फोल्ड करता येईल तेवढी, म्हणजे जर तुम्हाला 1 इंचाची पट्टी फोल्ड करायची आहे तर त्याच्यामध्ये 1 इंच अजून ॲड करायचं, वरतून 1 इंच म्हणजे 3 इंच जास्तीची उंची घ्यायची। ओके, तर आता आपण 4 फोल्डमध्ये कपडा पूर्ण अंथरून घेतलेला आहे, त्याची लेंथ पण टाकलेली आहे आणि चेस्ट, वेस्ट आणि हिप हे माप तुम्हाला लागणार आहे। आणि शोल्डर, तर आपण घ्यायचा आहे शोल्डर। तर शोल्डरच्यासाठी आपण अगोदर वरतून 3 इंच कमी करून घेतलेला आहे आणि शोल्डरसाठी 7 इंच घेतलेला आहे आणि 2 इंच आपण शोल्डर डाऊन घेतलेला आहे आणि पुढच्या बाजूने गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 2.5 इंच। ओके, आणि आपण ते आखून घेतलेलं आहे, क्रॉस लाईन तयार करून घेतलेली आहे आणि शोल्डर डाऊन 2 इंच घेतलेला आहे। त्याच्या खाली आपल्याला चेस्ट लाईन घ्यायची आहे, तर चेस्ट डिवाइड बाय 6 येतं। तर त्याच्यामध्ये तुमचं जे माप आहे ते तुम्ही माप घेऊ शकता, चेस्ट डिवाइड बाय 6 मायनस ½ इंच। ओके, तर तुम्ही ही कॅल्क्युलेशन करायच्या आधी तुम्ही पूर्ण लिहून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही पेपर कटिंग करा आणि त्याच्यानंतर ड्राफ्टिंग करा कपड्यावरती। ओके, आता आपली चेस्ट लाईन आणि जो 2 इंच डाऊन गेलेला आहे त्याचा निम्मा घेतलेला आहे आपण आणि टोटल जो येत आहे कपड्याला 7 इंच येत होता, तर तिथून ½ इंच आपण मायनस करून घेतलेला आहे आणि ती क्रॉस लाईन तयार करून घेतलेली आहे। ओके,
आणि तो शेप आपण तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला चेस्ट लाईन घ्यायची. चेस्ट लाईनच्या साठी आपण जे 2 मार्किंग केलेले आहे त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे चेस्ट प्लस 4 इंच डिवाइड बाय 4. ओके, तुम्ही रूल लिहून घ्या. चेस्ट प्लस 4 डिवाइड बाय 4 आणि जे येतं ते इथं आपण टाकलेलं आहे आणि हाफ इंच मार्जिनसाठी ठेवलेलं आहे. ओके, आणि आता सेम मार्किंग आपल्याला शोल्डर पासून करायची आहे. तर दोन्ही शोल्डर आपण त्याचा मेन पॉइंट घ्यायचा आणि खाली वेस्ट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ओके, मी आता लेंथ थोडीशी वाढवून घेत आहे आणि अकॉर्डिंग टू लेंथ थोडं कमी जास्ती घेतलं तरी चालतं. मला वाटत होतं तर मी थोडं कमी जास्ती करून घेतलेलं आहे. लेंथ तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ठेवू शकता, कमी जास्ती, आणि पायापर्यंत तुम्ही जसं पटलं तसं घेऊ शकता. पायापर्यंत एवढं शेरवानीचं कोणीच घेत नाही, पण ज्यांना जसं आवडलं तसं लेंथ तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. लेंथचा काहीच प्रश्न नसतो. तुम्हाला कमीही करता येते आणि वाढवता सुद्धा येते. फक्त लक्षात ठेवा की वरच्या बाजूनं जो शोल्डरचा भाग असतो तिथं जास्ती मार्जिन ठेवायचं असतं आणि कट करायचं असतं. तर आता आपण घेतलेली आहे टोटल लेंथ आणि या दोघांचा सेंटर बनवायचा आहे आपल्याला हिपसाठी. हिप लाईनसाठी दोघींचा सेंटर बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे शोल्डरच्या निम्मा पॉइंट तयार करून घेतलेला आहे. 18 इंचावरती हिपचं माप घेतलेलं आहे आणि हिप आणि चेस्ट लाईन त्याच्या निम्मा करून आपण वेस्ट लाईन घेतलेली आहे. ओके, तर सेम मार्किंग आहे, तुम्हाला माहितीच आहे. वरती जे घेतलेलं आहे आपण चेस्टसाठी ते तसंच माप आपण वेस्टसाठी आणि हिपसाठी घेत असतो. तर जसं चेस्टमध्ये आपण डिवाइड बाय 4 चेस्ट प्लस 4 केलेलं आहे तसं वेस्टमध्ये पण 4 इंच टाकायचं आणि 4 इंच टाकून त्याच्यामध्ये डिवाइड बाय 4 करायचं. ओके, वेस्ट प्लस 4 इंच आणि डिवाइड बाय 4 इंच. ओके, हे कॅल्क्युलेशन करा आणि हाफ इंच मार्जिनसाठी ठेवा. ओके, हे मार्किंग वेस्टसाठी झालेलं आहे म्हणजे कमरेचं माप. आणि आता आपल्याला घ्यायचा हिप म्हणजे सेटसाठी. तर सेटसाठी पण आपण सेम घेतलेला आहे. सेट प्लस 4 इंच डिवाइड बाय 4 इंच. जे येईल ते तुम्हाला तो पॉइंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे सेटसाठी. ओके, जे आलं त्याला हाफ इंच मार्जिन एक्स्ट्राचं ठेवून आपण कट करून घ्यायचं आहे आणि लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहे. ओके, ते हे मार्जिन कमी झालं होतं माझ्यासाठी, म्हणजे मी जो ड्रेस तयार करते त्याच्यासाठी. तर तुम्ही 1 इंच ते 2 इंच जास्तीचं मार्जिन ठेवायचं आणि प्रत्येका वेळेस काही चूक होणार नाही असं होतच नाही. म्हणजे प्रत्येका ड्रेसमध्ये काही ना काही फॉल्ट होत असतो म्हणजे असतो आणि चालूच असतं ते. आता बघा तुम्ही, फक्त अर्धा इंच मार्जिनसाठी कपडा शिल्लक नव्हता, बिलकुल काठोकाठ मार्जिन आलेली आहे. तुम्ही बघू शकता. जसं मी मार्जिनमध्ये 4 इंच टाकलेलं आहे. चेस्ट प्लस 4 इंच डिवाइड बाय 4, वेस्ट प्लस 4 इंच डिवाइड बाय 4 आणि सीट प्लस 4 इंच आणि त्याला डिवाइड बाय 4 इंच. तसं तुम्हाला मार्जिन जर जास्ती पाहिजे असली तर तुम्ही 1-1 इंच जास्तीचं मार्जिन घेऊ शकता. ओके, आणि मागच्या बाजूसाठी आपण हाफ इंच हा टाकलेला आहे जेणेकरून आपला जो मागचा जो भाग आहे तो पुढे येत नाही. आणि त्याच्यासाठी आपण हे कॉलर म्हणजे मागची बाजू जी आहे फ्रंटची बाजू झालेली आहे, हाफ इंच मार्जिन ठेवून तिथून 2.5 इंच आपण वरती घेतलेला आहे एक्स्ट्राचं मार्जिन. आणि तिथून आता आपल्याला गळा ड्रॉ करायचा आहे. याच्यासाठी मागचा पाठीचा गळा आणि पुढचा, आता जे घेतलेलं आहे आपण ते पुढचं आहे आणि हे जे वरती मार्किंग केलेली आहे ती मागची आहे. ओके, आता आपल्याला टाकायचा गळारुंदी टाकायची आहे. तुम्ही बघू शकता मी गळारुंदी कशी करत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा
तुम्हाला समजून जाईल. ओके. गळा कसा घ्यायचा तर 2.5 इंच जेवढी आपण रुंदी ठेवलेली आहे गळ्याची 2.5 इंच त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि तो बॉक्स तयार करून घ्यायचा तिथं. 2.5 इंच पूर्ण मार्जिन टोटल करून घ्यायची आणि तिथून गळा आकार देऊन द्यायचा. वरचा पण आपण अर्धा किंवा पाऊणच इंचाचा गळा घेतो मागच्या साईडचा, कारण आपल्याला कॉलर तयार करायची होती, स्टँड कॉलर. ओके. हे 2.5चं माप आहे आणि तो बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तिथं आपण आकार देऊन देऊ आणि मागच्या गळासाठी पण आपण आता हा जो झालेला आहे तो पुढचा गळा झालेला आहे आणि आता तयार करायचा आहे मागचा गळा. आता जे सेंटर येत आहे गळा रुंदीचा जो निम्मा करून जो सेंटर येत आहे त्याचं जे मार्जिन आहे 1.5 इंच येत आहे, तर 1.5 इंच आपण वरच्या बाजूने तो 1.5 इंच ठेवायचा आहे आणि गळा तयार करायचा आहे. ओके, समजलं. गळा रुंदीच्या निम्मा करायचा आणि जो भाग येतो 1.5 इंच, 1 इंच, 1.25 इंच किंवा 0.75 इंच जो येत आहे भाग तो तिथं ठेवायचा आणि सेम आपण लाईन्स ड्रॉ करून घ्यायची. ओके. बॉक्स तयार करायचा. तुम्हाला जर बॉक्स तयार करता येत असला तर बॉक्स तयार करून घ्यायचा तिथं. आणि हा झालेला आहे मागचा भाग आणि हा जो गोल गळा घेतलेला आहे तो पुढचा भाग. ओके. तर आता आपण आधी मागचा गळा तयार करून घेऊ. मागचा भाग कट करून घेऊ आणि मागचा भाग कट झाल्यानंतर पुढचा भाग आपण नंतर कट करू, कारण वरचे जे 2 भाग आहेत ते काढून घेऊ आणि त्याच्यानंतर खालचे काढू. ओके. आता हे झालं. मागचा जो खालचे जे 2 पार्ट आहेत ते सोडून दिले आणि वरती आपण कट करून घेतलं आहे. आता हे शोल्डर लाईन फ्रंटची आहे. ओके. हा झाला पुढचा भाग आणि जो आपण आधी कट केला आहे तो मागचा भाग. ओके. हा झाला फ्रंटचा, हा झाला बॅकचा. आता कटिंग झालेली आहे आपली. आता जे एक्स्ट्रा मार्जिन आपलं आहे ते आपण कट करून घेऊ, चेस्ट, वेस्ट आणि हिपचं. ओके. आणि हे झाल्यानंतर तर स्टिचिंग तुम्हाला मी दाखवलेलीच आहे. कॉलरची स्टिचिंग आहे आणि कुर्त्याची स्टिचिंग मी तुम्हाला नंतर दाखवीन नंतरच्या व्हिडिओमध्ये. जर तुमच्या कॉमेंट आली तरच मी तो व्हिडिओ टाकेल, नाहीतर व्हिडिओ एडिट करायला खूप त्रास होतो. त्याच्यामुळे मी व्हिडिओ एडिट करत पण नाही आणि टाकत पण नाही. आता खूप मी कमी करून टाकलेला आहे. मी भरपूर 8 प्रकारचे 8 घागरे तयार केले आहे, पण पूर्ण व्हिडिओ माझ्याने टाकलाच गेले नाही. एडिट करायला खूप वेळ लागतो. तर थँक्यू सो मच. आता हे कटिंग झाली कंप्लीट आपली.